हॅलो फ्रेंड्स. गौरींच्या नैवेद्यासाठी आपल्याला रोज नवीन नवीन पदार्थ करायचेच असतात. त्यामध्ये खीर आपण नेहमी बनवत असतो. तर इथे शेवयांची खीर कशी बनवायची ते आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय सुंदर होते. थंड झाल्यानंतर घट्टसर अशी खीर तयार होते. त्याची चवसुद्धा खूपच छान लागते. तर ती खीर कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती मी छान छान रेसिपी नेहमीच अपलोड करत असते. तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर खीर करण्यासाठी मी इथे ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये टाकलेलं आहे तूप. 1 चमचाभर तूप आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे आहेत. तर इथे काजू आणि बदामचे मी छान बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे मी. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे छोटी. ते किसून घेतलेलं आहे. ड्रायफ्रूट आणि खोबरं छान तुपावरती आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि ते काढून घेतलं आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर इथे खिरीसाठी ज्या आपण शेवया वापरतो त्या बारीक शेवया घेतलेल्या आहेत गोल्डन कलरच्या. त्यासुद्धा तुपावरती छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. ह्या शेवयांची चव खूपच सुंदर असते. झटपट खीर तयार होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते. त्या आपण थोड्याशा अशा परतवून घेणार आहोत. तर इथे एक अख्खं शेवयांचं पॅकेट मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 15 लोकांसाठी छान खीर तयार होते. त्यानंतर मी इथे घेतलेले 1.5 लिटर दूध. दूध चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे साखर. तर दुधाला इथे उकळी आलेली आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घातलेली आहे 350 ग्रॅम साखर. तर साखरेचं प्रमाण आपण किती गोड हवं आहे त्याप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतो. त्यानंतर इथे 2 चमचे मी घातलेले आहे वेलची आणि जायफळची पूड. आणि छान आपण तुपावरती परतवून घेतलेलं ड्रायफ्रूट, खोबरं हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि गॅस मोठा करून छान ह्याला उकळी काढायची आहे. साखर वितळली तोपर्यंत आपण ह्याच्यात मस्त उकळून घेणार आहोत खिरीला. आता ह्याला छान उकळ आलेली आहे. त्यानंतर आपण इथे जे गोल्डन ब्राऊन कलरच्या शेवया तुपावरती परतवून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. अतिशय सुंदर चवदार अशी खीर तयार झालेली आहे. फ्रेंड्स, वेगवेगळ्या प्रकारचे छान छान रेसिपी मी टाकलेल्या आहेत. लापसी रव्याची खीरसुद्धा अपलोड केलेली आहे. तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. त्याला मी एक सुंदर वेगळा तडका दिलेला आहे जेणेकरून खिरीचा रंग खूप छान येतो आणि चवसुद्धा छान लागते. तर ती रेसिपी पण तुम्ही नक्की बघा. लापसी रव्याची खीर खूप सुंदर झालेली आहे. त्यानंतर याच व्हिडिओ लिंक देते आहे. तर खुसखुशीत अशा सुंदर करंज्या कशा करायच्या आणि वेगळं सारण वापरून करंज्या कशा केल्या आहेत ह्याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तोसुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. तर अशा प्रकारे आपली खीर तयार आहे. ही थंड करायला ठेवली होती. अतिशय सुंदर शेवयांची खीर आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. ही आहे लापसी रव्याची खीर. याचासुद्धा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तोसुद्धा बघा. याला सुंदर तडका दिलेला आहे. तोसुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर गौरींच्या नैवेद्यासाठी छान करंज्या केलेल्या आहेत. तर याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. आवडत असतील रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर तडका कसा दिला ते सुद्धा मी त्याच्यात दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. शेवटी मी ते तुम्हाला दाखवलं आहे. तर अतिशय सुंदर चव येते आणि रंगसुद्धा खिरीचा खूप छान येतो. तर एकदा नक्की तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या भागात.